हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच राहा. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात अशी साधी आणि शांत असते. इथे तुम्ही बघू शकता मी मूग आणि मटकी भिजत ठेवते. उद्या त्याला कोंब फुटतील आणि त्यातून तयार होतील काहीतरी पौष्टिक आणि हेल्दी. पण खरं सांगायचं तर ही फक्त स्प्राउट्स बनवण्याची प्रोसेस नाही आहे. ही आहे पेशन्स आणि केअर शिकवणारी छोटीशी आठवण. आज आपण जे बी पेरतो त्याचं फळ आपल्याला काही दिवसांनी मिळतंच आणि आयुष्य ही असंच असतं ना. छोट्या छोट्या एफर्ट्स हळूहळू मोठा बदल घडवतात. तर इथे पूर्ण आठवड्याची पौष्टिक जेवणाची अशी तयारी करून घेत आहे. खूप सिंपल प्रोसेस आहे, पण याचे फायदे आणि वापर खूप मोठा आहे. हे स्प्राउट्स एकदा तयार झाले की आपण त्यापासून खूप सगळ्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज बनवू शकतो. नाश्त्यासाठी तुम्ही यापासून स्प्राउट्स सॅलड बनवू शकता, स्प्राउट्स चाट, स्प्राउट्स ऑमलेटसुद्धा किंवा हलकं उपमा पोहा मिक्स करूनही खाऊ शकता. आणि जेवणासाठी उसळ मिसळ बनवू शकता, स्प्राउट्सची भाजी, आमटी किंवा करी पण बनवू शकता. चपातीसोबत खूप छान लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रोटीन रिच आणि खूप हेल्दी असतात. म्हणून मी आठवड्याची तयारी करताना हे नेहमी करून ठेवते. सोबतच आठवड्याच्या तयारीमध्ये ज्या ज्या डब्यांमधलं जे जे संपलेलं ना ते आधीच भरून घेतलं तर अजिबात धावपळ होत नाही आणि रोजची कामे देखील पटकन होतात. म्हणजे कसं आपल्याला काही बनवायचं असलं की आपण वेळेवर ते इकडे तिकडे शोधतो. त्यामुळे वेळ खूप जातो. त्यापेक्षा आधीच जर असं सगळं व्यवस्थित तयार असलं की कामं करायचा खूप मोठा असा ताण कमी होतो. त्यामुळे रोजची साधी कामं देखील सहजच पूर्ण होतात. तर आपण जे चपातीला पीठ लावतो त्यासाठी मी असा एक चपटा डबा वापरते. नाहीतर कसं होतं आपण दरवेळेस कुठल्या तरी एका वाटीमध्ये नाहीतर प्लेटमध्ये पीठ काढून ठेवतो आणि मग ते तसंच उघडं राहतं आणि सोबतच ते प्लेट वाटी देखील गुंतून राहते. तर मग यापेक्षा असं जर एक चपटा डबा फक्त पिठासाठी ठेवला तर ते घ्यायला पण सोपं पडतं आणि आपला हात सारखं पिठाच्या डब्याला पण लागत नाही. तर आमच्याकडे रस्सा भाजी बनवायची असली तर ग्रेव्हीसाठी खोबरं वापरलं जातं. त्यासाठी मी असं खोबरं आहे ना, जेव्हा पण बाहेरून घेऊन येतो आणि तेव्हा जर असं आपण असंच बाहेर ठेवून दिलं तर ते लवकर खराब देखील होतं आणि वास पण लागतो. तर त्यापेक्षा खोबरं जर असं बारीक काप करून घेतलं आणि असंच एका भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं ना तर जेव्हा आपल्याला भाजी बनवायची असते तेव्हा आपण डायरेक्ट घेऊन भाजून वापरू शकतो. तर मस्त असा उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की फळं असलीच पाहिजे. तर इथे मी टरबूज स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि असं बारीक काप करून घेत आहे. कारण बरेचदा काय होतं ना, आपल्याला फळं खायची असतात पण ते कापायचा सुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे असं मी एकदाच पूर्ण टरबूज काप करून असं एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देत असते. तर या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी फॉलो करते आणि त्यामुळे किचनमधली कामं पण थोडी कमी होतात. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. सोबतच लहान मुलांसाठी एक हेल्दी पॅनकेक प्रीमिक्स रेसिपी पण शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अशा प्रकारे पूर्ण टरबूज काप करून घेतलेलं आहे आणि असं फ्रीजमध्ये ठेवलं तर लवकर खराब पण होत नाही आणि फ्रेश पण राहतं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा सकाळच्या घाईमध्ये पटकन घेता पण येतं. नाहीतर बरेचदा काय होतं, आपण जेवढं पाहिजे तेवढं काप करून घेतो आणि उरलेलं तसंच फ्रीजमध्ये ठेवून देतो. त्यामुळे त्याचा फ्रेशनेस पण कमी होतो आणि ते कोरडं पण पडायला लागतं. तर या माझ्या सगळ्या मनी प्लांट्सच्या कटिंग आहेत. इथे मी 2 कटिंग पाण्यामध्ये लावलेले आहेत आणि ही एक कटिंग सिरॅमिक्सच्या पॉटमध्ये लावलेली आहे. हे सिरॅमिकचं पॉट मी रिसेंटलीच घेतलेलं आहे. तर तसं तर मी नेहमी मातीमध्येच मनी प्लांटचे कटिंग लावत असते, पण म्हटलं यावेळेस पाण्यामध्ये मनी प्लांटच्या कटिंग्स ट्राय करूया आणि खरंच खूप फरक जाणवला. म्हणजे मातीमध्ये लावलेलं मनी प्लांट ग्रो तर होतातच, पण पाण्यामध्ये लावलेलं त्यापेक्षाही फास्ट ग्रो होतात. हे मी छोट्या एका बॉटलमध्ये लावलेलं आहे. एक काचेची छान अशी छोटी बॉटल आहे आणि दुसरी प्लास्टिकची बॉटल आहे. फक्त याचं एकच काळजी घ्यायची असते, ते म्हणजे एका वीकमधून किंवा 4-5 दिवसांनी या बॉटलमधलं जे पाणी असतं ना ते चेंज करून घ्यावं लागतं. त्यामुळे कसं त्यांची ग्रोथ खूप फास्ट होते. तर आज मी मुलांसाठी एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी रागी चॉकलेट पॅनकेकची रेसिपी दाखवणार आहे आणि ते पण पूर्ण घरी बनवल्या जाईल अशी. तर यासाठी मी सगळ्यात आधी अर्धा कप रागीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच नाचणीचं पीठ.
आणि सोबतच अर्धा कप गव्हाचं पीठ देखील घेतलेलं आहे. आता त्यामध्ये ॲड करूया 2 चमचे कोको पावडर, म्हणजे मुलांना चॉकलेट फ्लेवर खूप आवडेल. आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे. इथे मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरची क्वांटिटी थोडीफारच घेतलेली आहे, म्हणजे पॅनकेक छान फुगणार. आणि गोडीसाठी वापरणार आहोत गूळ पावडर, सोबतच खजूर पावडर देखील ॲड केलेला आहे. आणि आणखी पौष्टिक बनवण्यासाठी इथे मी ड्रायफ्रूट्सचं पावडर पण टाकलेलं आहे. हे सगळं छान मिक्स करून आपण 15 दिवसपर्यंत एका भरणीमध्ये स्टोअर करू शकतो. तयार आहे रागी चॉकलेट पॅनकेक प्रीमिक्स. आणि जेव्हा बनवायचं असलं तेव्हा फक्त यामध्ये अर्धा चमचा तेल घालून आणि बॅटर स्मूथ बनवण्यासाठी दूध घालून छान गरमागरम होममेड पॅनकेक तयार करून घ्यायची. लहान मुलांना असं काहीसं पौष्टिक बनवून दिलं ना तर छान आवडीने खातात. आणि तुम्हा सर्वांना माहितीच असेल, रागीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि लहान मुलांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असतं. आता या प्रीमिक्सचे पॅनकेक बनवूया. सोपी रेसिपी आहे. या प्रीमिक्समध्ये फक्त दूध आणि तेल घालून छान बॅटर तयार करून घ्यायचं. आजकाल मुलांना कसं चॉकलेट खूप आवडतं, पण आपण त्यांच्या आवडीला जर असं हेल्दी बनवलं तर आणखी पौष्टिक बनते. तर इथे थोडं थोडं दूध घालून असं लम्प फ्री बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि गरम तव्यावर थोडं तेल लावून असं बॅटर थोडंसं पसरून घ्यायचं आहे. आता रागी चॉकलेट पॅनकेकबद्दल काही हेल्दी टिप्स पण सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रागीमध्ये ना कॅल्शियम, आयरन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. मुलांच्या हाडांसाठी आणि त्या वाढीसाठी आणि डायजेशनसाठी खूप उपयोगी आहे. इथे मी सोबतच रिफाईंड शुगर वापरलेली नाही, त्याऐवजी गूळ पावडर आणि खजूर पावडर वापरते, जे नॅचरल स्वीटनर आहेत आणि मुलांसाठी जास्त हेल्दी पण. आणि चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे लहान मुलांना नक्की आवडणार. सर्व करताना थोडं वरून मध किंवा चॉकलेट सिरप घातलं तर अजूनच टेस्टी लागते. तर नक्की करून बघाल ही सोपी आणि हेल्दी रेसिपी. तर आजचा हा छोटासा हेल्दी रेसिपी व्लॉग इथे संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छोट्याशा एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.